आता ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आता आपण जाणार आहोत पुढच्या आरोपाकडे. जयवंत वाडकर सर इथं बसलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलेले आहेत. माय गॉड, जयवंत वाडकर हे एक अत्यंत सहृदयी गृहस्थ आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. रात्री, अपरात्री, मध्यरात्री, उत्तरात्री तुम्ही कधीही हाक मारली तर जयवंत वाडकर सगळ्यात आधी मदतीसाठी धावून येतात. जयवंत वाडकर जेव्हा लोकांचे नावं टाईप करून आम्हाला मेसेज करत असतात त्याच्यात अनेक स्पेलिंग मिस्टेक्स असतात. अनेकदा ते मराठी टाईप करत असताना वाढदिवसाला वध दिवस म्हणून टाईप करून पाठवतात. तर माझा त्यांच्यावरती ठाम आरोप आहे की त्यांनी एक वेळ ड्रायव्हर नाही ठेवला गाडीला तरी चालेल, पण मेसेज टाईप करायला त्यांनी एक सुशिक्षित असा एक माणूस ठेवावा ज्याच्याकडनं त्यांनी मेसेज टाईप करून आम्हाला पाठवावे. एवढा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. धन्यवाद. हा आरोप सर तुम्हाला मान्य आहे का? हा आरोप मान्य आहे थोड्याफार प्रमाणात, पण ते कसं होतं का मी रोज रात्री ते टाईप करत असतो आणि आधी सगळं ते करत असतो. त्यामुळे कसं होतं, चष्मा कधी कधी नसतो. अच्छा. त्यामुळे कधी कधी ते स्पेलिंग त्यामुळे मिस्टेक होतात माझ्या ओके. ऍक्च्युली बरोबर खरं आहे. सांगायचं. पण दोन चष्मे आहे का तुम्हाला? इंग्रजीचा आणि मराठीचा वेगळा असतो. एकदा आम्ही एकांकिका स्पर्धेला यांना आम्ही नेलं होतं. ते म्हणलं या, तिथे कोणतरी म्हणलं सर तुम्ही माईकमध्ये अनाऊन्स करा, सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद ठेवा, नाही तर व्हायब्रेट मोडवर ठेवा. तर यांनी लयच उत्साहात येऊन अत्यंत नम्र सूचना, सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद ठेवावे किंवा बंदच ठेवावे. माझ्या समोरचा किस्सा आहे सर. वाडकर सर, आज तुम्ही दाखवून द्या की तुम्हाला किती इंग्रजी येत असते. हो. समोर फक्त ABCDE एवढंच लिहिलेलं आहे. पुढे ॲपल, बॉल, कॅट, डायनॉसॉर, इडलिंबू लिहिलंय. हो. तुम्हाला फक्त त्याची स्पेलिंग लिहायची आहे. ठीक आहे, लिहि रे. वा वा वा. आता सर तुम्ही करून दाखवा हे सगळे स्पेलिंग. उठा पहिले, तुम्ही उठा. करेक्ट. मास्तरला ना या. बघितलंय ते कधी? घ्या घ्या. ओळखीचं आहे का? ऍपल आलं पाहिजे. आयपल. आयपल. बोल म्हणजे बोल. बरोबर आहे. बोल. Cat. कीट. सुंदर. जवळपास आहे ते. त्याचं चित्रच काढा मग. अर्ध खाली घ्या. हा, खाली घ्या. त्याचं चित्रच काढा मग. डायनोसर, डायनोसर. इडलिंबू हे तर चॅलेंजच आहे. तुम्हाला जमलं तर मग तुम्हाला पेन्शनच. अरे इड बांबू लिहिलं. मला सांगा, तुम्ही रिटायर वर्षभरातच झाला का? हा म्हणजे आता अलीकडेच झालं. जॉईन झाले आणि वर्षभरात रिटायर केलं त्यांचं. आणि स्वेच्छा बिच्छा काही नाही. हकल लुक डायरेक्ट त्यांची नेमणूक झालीच नाही. बसा तुम्ही, तुमच्यामुळे वाट लावली आहे चांगल्या माणसाला. हा विकार असू शकतो. याच्यावर बुद्धीसाठी काही औषध आहे का? मानसोपचार तज्ञ. हे पहा, अरे वा. हे बघा. यंत्रच आणलं हे यंत्र जरा हा सर, चालू केलं हा, चालू. चालू. हे बघा, आता काय करायचं? हा बिंदू दिसतोय सर, कोणाला? सगळ्यांना का त्यांना एकट्याला? सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी. इथे लक्ष द्या सगळ्यांनी. ओके. हे मी ऑन करतो. अयो. ही प्रक्रिया आहे सगळी. करेक्ट. कवर चालू ठेवायची का शेल असेपर्यंत? नाही नाही, हे चालू म्हणजे आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतो, बरोबर आहे. एकाग्र होतो, बरोबर आहे. तिथपर्यंत हे चालू ठेवायचं. म्हणजे- कळलं सर? हा कळलं. आता समजा एकाग्रते होतीलच, पण ह्याचा म्हणजे मेन ह्या मशीनचा आपल्याला काय उपयोग होईल? नाही सर, उपयोग असा आहे
की गोल चक्र आहे कधी करेक्ट. याच्या पुढं गणपतीची मूर्ती ठेवायची. गणपतीची मूर्ती मग काय होतं? छान असं चला मलाही थांबायचं नाहीये इकडे. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. भेटूयात पुढच्या वर्षी पुढच्या नवीन सेलिब्रिटी सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरं तर या मंचावरती विनोद तर नेहमीच घडत असतो, पण हा मंच काही वेगळ्याही गोष्टी समाजापर्यंत पोहोचवतो आणि त्या गोष्टी प्रकाश झोतात आणत असतो. असा एक सेगमेंट आम्ही आजपासून सुरू करतो. वा, आजपासूनच सुरू होतं. खरं तर तरुणाईमध्ये काही शब्द खूप फेमस असतात. म्हणजे आली लहर केला कर, नाद करायचा नाही, नाद खुळा, टांगापलटी घोडे फरार, हे सगळं फेमस आहे. म्हणजे एखाद्याने जर दुसऱ्याला मारलं किंवा एरियात भाई फेमस असेल तर पोस्टर लागतात, साहेबांचा नाद करायचा नाही, आमचे साहेब जाम हुशार. पण काही माणसं समाजात अशी असतात ज्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं असतं, त्यांना बघितल्यावर सुद्धा म्हणावं असं वाटतं यांचा नाद नाही करायचा. अशा विशेष व्यक्तींना या सेगमेंट अंतर्गत आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. सेगमेंटचं नावच आहे नाद करायचा नाही. आणि या सेगमेंटमध्ये आज आपण पहिल्यांदा भेटणार आहोत एका अशा महिलेला. विशेष वाटेल ज्यांनी आयुष्यभर वीजच वापरलेली नाही. बरोबर. त्या पुण्याच्या आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर हेमा साने. बघूयात त्यांच्या आयुष्यावरचा हा चित्रप्रवास. आपण आजपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुख्य गरजा आहेत असं मानत आलो. पण 21व्या शतकात माणसाची मुख्य गरज आहे वीज, इलेक्ट्रिसिटी. विजेशिवाय एक दिवसही जगणं अवघड आहे. खेड्यापाड्यात लोड शेडिंगमुळे लोकांना सवय असते वीज नसण्याची. पण मुंबई पुण्यासारख्या शहरात वीज नसेल तर माणसं कासावीस होतात. पुण्याच्या डॉक्टर हेमा साने यांनी मात्र जन्मल्यापासून आजपर्यंत कधीच विजेचा वापर केला नाही. आता त्यांनी वयाची 70 ओलांडली. आधी घरी कंदील होते, आता त्या सौर ऊर्जेवरचा दिवा वापरतात. वनस्पतीशास्त्रात आणि इतिहासात त्यांचे PhD आहे. याशिवाय प्राचीन इतिहासावर त्यांची पुस्तकंही प्रकाशित आहेत. हे सगळं लेखन, वाचन त्यांनी कंदिलाच्या किंवा दिव्याच्या प्रकाशात केलंय. आकडेवारीत विचार केला तर आजवर त्यांनी लाखो रुपयांची वीज वाचवली आहे. पण हेमा सानेंना त्यात विशेष काहीच वाटत नाही. त्यांच्या शब्दात सांगायचं तर आज माणसं चंद्रासारखी आहेत, परप्रकाशित. माणसांनी काजव्यासारखं असायला हवं, स्वयंप्रकाशी. डॉक्टर हेमा साने जगावेगळे आहेत. पण आपणही विजेचा गरजेपुरताच वापर केला तर हे जग आणखी सुंदर होईल. डॉक्टर हेमा साने, तुमच्या या आगळ्या वेगळ्या जिद्दीला आमचा सलाम. विशेष आहे खरं तर आज विजेशिवाय काहीच होऊ शकत नाही असं म्हणतात. स्वप्नील सर, काय सांगाल? काय सांगू मी, माझ्याकडे खरं शब्द नाहीत. मी इतकंच करू शकतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने. कारण आपण बोलू पण शकत नाही त्यांच्या कार्याबद्दल. इतकं मोठं काम आहे. या सगळ्यातनं आपण 1% जरी काही शिकू शकलो आणि आपण आपल्या परीने जर वीज वाचवू शकलो तर मला असं वाटतं की ह्याच्यासारखा दुसरा ट्रिब्यूट नाही त्या मातेला देण्यासारखा. हॅट्स ऑफ टू यू गाईज. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक की मोठे मोठे सुपरस्टार्स, मोठ्या मोठ्या फिल्म्स, मोठे मोठे कार्यक्रम, मोठे मोठे इव्हेंट्स हे सगळं करतातच, करायला पाहिजे. तो आपल्या सगळ्यांच्या व्यवसायाचा आणि पॅशनचा भाग आहे. पण या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं तुम्ही हा जो बिडा उचलला आहे, मला असं वाटतं की हवा येऊ द्याचा, नाद करायचा नाही. मी मराठी, झी मराठी.